आहे 2015 पासून आज 2026 पर्यंत 11 वर्ष झाले. आज आम्ही पहिल्या निवडून प्रत्येक कार्यकर्ता अक्षरशः रात्रीचा दिवस केला. आम्ही आज त्या माणसाला निवडून दिलं. बाईंचा तिथून पुढे एकच अपेक्षा आहे, मित्रांच्या माणसांना जे विकास काम आहे ते लोकांना दाखवून द्या. बाई काय आहेत आणि परत एकदा आमच्या भागातील सर्व मतदारांचे शतशः आभार. आपण बघता कार्यकर्त्यांचे डोळे पाणावलेले आहेत. काय सांगाल दादा, इतका तुम्ही मेहनत घेतली, त्याचं फळ तुम्हाला मिळाले, तुमची प्रतिक्रिया काय आहे? माननीय अजित इंगोले यांचा विजय गेले 10 ते 15 वर्ष आम्ही या माणसासाठी झटत आलो. या आज 2026 मध्ये माननीय आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात या माणसानं प्रवेश करून ह्या प्रिंगाई प्रभागामध्ये पहिल्यांदा तब्बल 5,500 या लीडनं विजय मिळवून आम्हाला जी 15 वर्षाची तपस्या होती ती आमदार राजेश क्षीरसागर साहेबांनी पूर्ण केली. म्हणून मी प्रथम आमदार राजेश क्षीरसागर साहेबांनी मला जे आमच्या भाईला तिकीट दिलं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो. आम्ही सतत आमदार राजेश क्षीरसागर साहेबांच्या पाठीशी कायम उभे राहू याची मी अजित इंगोलेंतर्फे ग्वाही देतो. आपण बघत आहात आपला अजय, ह्या टॅगलाईन हे एक टॅगलाईन घेऊन हे लोक आनंदी दिसतात, त्यांचे डोळे सुद्धा पाणावलेले आहेत. काय सांगाल दादा, तुमची प्रतिक्रिया? मॅडम, भाई ह्या नावाला लोकांनी जे काही हे केलेलं म्हणजे कलंक लावलेला, म्हणजे वाईट प्रचार केलेला, पण हा मतदारांनी पुसून टाकलेला आहे. हा 15 वर्षाचा विजय हा लोकांचा विजय आहे. लोकांनी स्वतःहून त्यांना विजयी केलेला आहे. 15 वर्षानंतरचा जो विजय आहे तो लोकांचा विजय आहे असं यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. खूप जास्त आनंद आणि खूप जल्लोषात असणारे कार्यकर्ते आपण बघितले. पुढे जाऊन आपण अर्चना कोराणे ज्या विजयी आहेत महायुतीच्या उमेदवार आणि पूर्व राणे ह्या सुद्धा विजयी उमेदवार आहे, यांचे अपडेट्स म्हणजे ह्यांच्या कार्यकर्त्यांना भेटूयात. आणि प्रभाग क्रमांक 10D चा निकाल अजून आपल्या हाती यायचा आहे, तो काय आहे तो बघत राहूयात. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 5469.